नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण मिनी इडली बनवणार आहोत। तर इडली पात्रामध्ये पाणी गरम करून घेतलेले आहे। त्याच्यातच अशी इडलीची प्लेट ठेवून त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे। आपण रेडीमेड इडलीचं बॅटर आणलेलं आहे। छान तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यात छोट्या छोट्या चमच्यानी थोडंच बॅटर टाकायचं। एवढी मोठी इडली नाही बनत। आणि इडलीचं बॅटर आणलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, छान असं हलवून घेतलं आणि अर्धा ग्लास पाणी टाकून छान मिक्स केलं आणि ते आता आपण इडली पात्रामध्ये ठेवून घेऊ। तर छान असं रेडी झाली आपली मिनी इडली। आता इडली फ्राय करून घेऊ। त्याच्यासाठी एक कढई घेतलेली आहे। कढई गरम झाली की त्याच्यात 2 चमचे आपण तेल टाकून घेणार आहे। तेल छान गरम झाले की त्याच्यात आपण 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची। आता काय झालं, थोडंसं पीठ उरलेलं, तर म्हटलं काय करावं म्हणून अशी मिनी इडली केली आणि तिला फ्राय करून घेतली। पण ती छान लागत होती। तर कधी चटणी ते नसली टिफिनमध्ये पण पोरांना आपण देऊ शकतो। मोहरी छान तडतडू द्यायची। छान तडतडून झालेली आहे मोहरी। आता त्याच्यात आपण 1 मोठा चमचा तीळ टाकून घेऊ। त्यातच एक कांदा कापून घेतलाय, तो टाकून घेऊ। कारण टिफिनमध्ये चटणी देऊन देऊ शकत नाही, म्हणून अशी इडली करून घेतली ना, पोरं आवडीने खातील। छान असा कांदा परतून घ्यायचा आहे। त्यात कढीपत्त्याची पानं आहेत 8-10, ती टाकून घेऊ आणि छान असं भाजून घेऊ। छान भाजून रेडी झालेले आहे। आता आपण 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। एकदम बारीक पण नाही तोडल्यात, मोठे असे तोडून घेतलेली आहेत। तर छान कांदा ते भाजून रेडी झाला आहे। आता आपण त्याच्यात हळद टाकून घेऊ। हळद 2 मिनिटं छान परतून घ्यायची। आता आपण जी इडली रेडी करून ठेवली होती ती त्याच्यात सोडून घेऊ आणि छान परतून घ्यायचं 2 मिनिटं। ज्यासाठी आपल्याला चटणीची आवश्यकता नाही ना, सांबार करायची गरज, एवढी छान लागते ना। एकदा नक्की करून बघा। चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं फक्त। तर रेडी झाली आपली फ्राय इडली। तर कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका। तर अशी टिफिनमध्ये आपण पोरांना करून दिले ना, पोरंसुद्धा आवडीने खातील। कधी चटणी खराब होते, तर अशी मिनी इडली, मोठी इडली, कुठलीही इडली फ्राय करून खाल्ली चहाबरोबर तर खूप छान लागते। धन्यवाद।